नमस्कार. किमंतू लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. घराण्यांचा इतिहास या मालिकेतील आजचा आपला 7वा भाग आहे आणि या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत घराण्याचा इतिहास न सापडण्याची ऐतिहासिक कारणे. हा विषय चर्चेला घेण्याचं कारण असं आहे की पुष्कळ आपले मित्र आहेत ज्यांना आपल्या घराण्याचा इतिहास शोधावासा वाटतो, परंतु पुष्कळ ठिकाणी शोधलं, कागदपत्र शोधली, लोकांना विचारलं, पुरातत्व खात्यामध्ये गेलं, तरी पण त्यांना त्यांच्या घराण्याचा इतिहास सापडत नाही. अंदाजे महाराष्ट्रामध्ये 80 ते 85% लोकांना त्यांच्या घराण्याचा इतिहासच सापडत नाही, त्याचा कोणता मागमूस लागत नाही आणि मग माणूस चिंतेत पडतो की माझ्या घराण्याचा इतिहास मला का सापडत नाही. ते घराण्याचा इतिहास न सापडण्याची काही कारणं आहेत. उदाहरणार्थ आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत ऐतिहासिक कारणं, पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत दस्तावेजिक कारणं म्हणजे कागदपत्रांच्या संबंधित असणारी काही कारणं, कौटुंबिक कारणं असतात, काही वंशावळीशी संबंधित काही कारणं असतात म्हणजे वंशावळीमध्ये काही समस्या असतातच. आपण एखादी वंशावळ पाहतो परंतु ती वंशावळ दिसणं आणि वंशावळ सिद्ध करणं याच्यामध्ये फरक आहे. त्याच्यानंतर काही गोष्टी असतात त्या माहितीशी संबंधित असतात की माहिती जी असते ती विखुरलेली असते किंवा अस्पष्ट असते, तिच्यामध्ये सत्यतेचा अंश नसतो. अशी वेगळी वेगळी कारणं असतात ज्याच्यामुळे आपल्याला आपल्या घराण्याचा इतिहास सापडत नाही. जर तुम्ही अशा व्यक्तींपैकी असाल की घराण्याचा इतिहास शोधतात, वर्षानुवर्ष शोधतात, पण काही मागमूस लागत नाही, कुठेतरी एखाद्या पत्रामध्ये काहीतरी उल्लेख सापडतो किंवा कुठेतरी 2-4 ठिकाणी आपल्याला काहीतरी उल्लेख सापडतो, पण त्याच्या मागे काही आपल्याला सिद्ध करता येत नाही आणि ही परिस्थिती जर 4 ते 5 वर्ष तुम्ही इतिहास शोधत असल्याने असेल तर ही जी मालिका आहे या मालिकेतले इथून पुढचे जे व्हिडिओ आहेत 7व्या भागापासून ते सगळे व्हिडिओ तुमच्यासाठी आहेत. तुमच्या घराण्याचा इतिहास तुम्हाला का सापडत नाही ते कदाचित या कारणांमधून तुम्हाला कळू शकेल. या कारणांचा परामर्श घेतला तर घराण्याचा इतिहास सापडू शकेल किंवा सापडणार देखील नाही, कारण आडातच नसेल तर पोऱ्यात कुठून येणार अशी आपल्याकडे एक म्हण आहे. त्यानुसार जर काही कागदपत्रच नसतील तर इतिहास सापडणार नाही, तर किमान आपल्याला आपल्या घराण्याचा इतिहास सापडेल का सापडणार नाही याचा आपल्याला ही सर्व कागदपत्र पाहिल्यानंतर किंवा ही सर्व कारणं आपण समजून घेतल्यानंतर कळायला मदत होईल. चला तर मग विषयाला सुरुवात करूयात. नमस्कार, माझं नाव किमंतू उंबळे सरकार आणि आपण पाहतात किमंतू लाईव्ह यूट्यूब चॅनल. आजच्या या 7व्या भागामध्ये आपण पाहणार आहोत माझ्या घराण्याचा इतिहास न सापडण्याची 33 ऐतिहासिक कारणं. आता ही काय आहेत की ही कारणंच आहेत, ऐतिहासिक आहेत पण काय कारणं आहेत, म्हणजे या कारणांचं काही वेगळ्याने आपल्याला स्पष्टीकरण देण्याची काही गरज नाही. म्हणून ही जी कारणं आहेत ती मी थोडक्यामध्ये वाचून दाखवतो. कारण आहे ते कारणाचं नाव आणि त्याचं थोडक्यामध्ये आपण म्हणू की परामर्श 1 ते 2 ओळीमध्ये किंवा थोडक्यामध्ये आपण त्याचं थोडंसं विश्लेषण करूयात, पण आपण जास्त विश्लेषण करणार नाही कारण विनाकारण व्हिडिओ मोठा होतो आणि कारणं ही शेवटी काय असतात की स्वतःमध्येच बोलकी असतात. त्या कारण सांगितल्यानंतर अजून वेगळ्याने काही एक्सप्लेन करायची त्याची गरज नाही. तर पहिलं ऐतिहासिक कारण आहे आपल्या घराण्याचा इतिहास न सापडण्याचं, ते म्हणजे सातत्याने होणारे युद्ध आणि संघर्ष. या युद्ध आणि संघर्षामध्ये काय होतं की आपल्या कुटुंबातले लोक असतात, ते कुटुंबातले लोक वेगळे होतात, वेगवेगळ्या ठिकाणी विखुरतात आणि त्यांच्याबरोबर कागदपत्र पण विखुरतात. आणि जर एखाद्या सदस्याचा मृत्यू झाला कुटुंबामध्ये, त्या लढणाऱ्या सदस्याचा मृत्यू झाला युद्धामध्ये किंवा संघर्षामध्ये आणि मागे कोणी राहिलंच नाही की त्याच्या घराण्याचा इतिहास किंवा वारसा पुढे चालवेल, तर ती कागदपत्र जी त्याच्याबरोबर असतात ती त्याच्याबरोबरच नष्ट होतात. त्यामुळे पुष्कळ लोकांना त्यांच्या घराण्याचा इतिहास सापडत नाही. एखाद्या माणसाचं नाव सापडतं परंतु त्याच्या पुढचा काही इतिहास सापडत. त्याचं कारण हेच आहे की ती व्यक्ती कुठल्या युद्धात किंवा संघर्षामध्ये कामी आलेली असू शकते आणि नंतर तो वंश तिथेच थांबलेला असू शकतो. दुसरं कारण आहे ते म्हणजे प्राकृतिक आपत्ती. बऱ्याच वेळा आपण बघतो की आपल्याला भूकंप असेल, त्यानंतर आग असेल, पूर आलेला असेल किंवा एखाद्या ठिकाणी मोठी रोगराई पसरलेली असेल तर लोक गाव सोडून परागंदा होऊन जातात. ते परागंदा होतात तर त्यांना बरोबर जे खाण्यापिण्याच्या थोड्याफार वस्तू आहेत तेच घेऊन जाणार, ते कागदपत्राच्या बॅगा भरून कोण जाणार, तेव्हा लोक ते जाळून टाकत असत जाताना. बरेच लोक स्वतःवर घेऊन जात असतात, ते त्यांच्याबरोबर काळाच्या ओघामध्ये नष्ट होत असतात. भावी पिढीला त्याचं अज्ञानामुळे महत्त्व कळत नसे आणि ती कागदपत्र पण प्राकृतिक आपत्तीमध्ये बऱ्याचदा काय होत असेल, कोणाच्या घराला आग लागली त्यात जळून गेलं, पूर आला त्या पुरामध्ये जळून गेली, कुठेतरी आडगळीमध्ये वरती ठेवली होती वाळवीने खाऊन टाकली किंवा एखादा भूकंप झाला, रोगराई पसरली, त्याच्यामध्ये लोक परागंदा झाले, तर त्या प्रवासामध्ये त्या कागदपत्रांचा नाश होत असते. त्यामुळे माणूस आपल्याला एका दुसरा सापडतो किंवा आपल्याला माहिती आहे की आपण अमुक एका माणसाचे वारस आहोत, पण कागदपत्र आपल्याला सापडत नाही, त्यामुळे आपल्याला आपल्या घराण्याचा इतिहास सापडत नाही. तिसरा मुद्दा म्हणजे सांस्कृतिक बदल. बऱ्याचदा काय होतं की धर्मांतरं होतात, जातीयतेचे काही आपण प्रश्न निर्माण होतात, संप्रदाय लोक वेगवेगळे स्वीकारतात, अनेक प्रकारच्या राजवटी येतात, त्या प्रत्येक राजवटीचा धर्म आणि संस्कृती वेगळी असते, त्यांचा मिलाप होतो.
त्यामुळे सांस्कृतिक बदल हे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये होतात की मागच्या पिढीची ओळख पुढच्या पिढीला लागत नाही. ती लिंक जी असते ती मिसिंग लिंक असते आपण म्हणतो की ती तिथेच तुटून जाते. त्यानंतर पण काही कालावधीनंतर लोक परत दुसऱ्या गोष्टी करतात. त्यामुळे पण आपल्याला आपला कुटुंबाचा इतिहास कळत नाही. पाचवा जो मुद्दा आहे महत्वाचा तो म्हणजे राजकीय बदल. राजकीय बदलामध्ये आपण असं म्हणू शकतो की बऱ्याचदा काय होतं की राजवट बदलली की राजा बदलतो, राजा बदलला की त्याच्या मर्जीतली नवीन माणसं येतात, जुनी माणसं निघून जातात किंवा त्यांच्यावर सूड उगवला जातो, बदला घेतला जातो काही माणसांकडून. ज्यांच्यावर सूड उगवला जातो, बदला घेतला जातो, राजकीय कारणाने ज्या व्यक्तीचा किंवा घराण्याचा निर्वंश केला जातो त्याचं घरदार जाळून टाकण्यात येतं. त्याचा सर्व माहिती सांगणाऱ्या सर्व गोष्टी तोडून फोडून टाकण्यात येतात, देव जाळण्यात येतात, कागदपत्र जाळण्यात येतात, मंदिरातल्या मूर्ती फेकून देण्यात येतात. कुठलीही गोष्ट त्या माणसाची काही माहिती सांगेल ती पूर्ण गोष्ट नामशेष केली जाते जेव्हा एखादी गोष्ट एखाद्या व्यक्तीच्या किंवा घराण्याच्या विरोधामध्ये राजकीय सूड म्हणून केली जाते. आपल्या घराण्याचे काही लोक जर असे एखाद्या राजकीय सूडाच्या दुर्दैवी प्रकारामध्ये सापडलेले असतील तर त्यांची कागदपत्र त्यांच्याबरोबरच नष्ट होतात. आपल्याला पुढे काही कळायला मदत होत नाही. सहावा जो मुद्दा आहे तो म्हणजे सांस्कृतिक विस्मृती. सांस्कृतिक विस्मृती म्हणजे काय आहे की बऱ्याचदा काय होतं की आपल्या काय प्रथा परंपरा आहेत, आपल्या काय चालीरीती आहेत याचा आपल्याला काही पिढ्यानंतर विसर पडतो. म्हणजे बऱ्याच घरामध्ये आपण बघतो की आपलं कुलदैवत हे आहे, कुलदेवता ही आहे, घरामध्ये कुळाचार या प्रकारचे चालतात. पण मधल्या 2-4 पिढ्या काही कारणाने ते करतच नाहीत. कधी ती कारणं नैसर्गिक आपत्ती असतील, मगाशी आपण म्हणलो तसं, कधी ती कारणं सुलतानी आपत्ती असतील, काही परचक्र आलं, शत्रूच्या फौजेने गाव जाळून टाकलं, माणसं परागंदा झाली, अनेक गोष्टी होतात. पण पुढच्या पिढ्या काय करतात की मागच्या परंपरा पाळत नाहीत. त्यामुळे त्या परंपरा प्रथा विस्मृतीत गेल्यामुळं बऱ्याचदा त्याच्याबरोबर कुटुंबाची ऐतिहासिक माहिती पण विस्मृतीत जाते. आणि नंतर पुढे एखादा आपल्या पिढीतला एखादा माणूस जर मागे वळून बघायला लागला तर तो 2-3 पिढ्यांच्या मागे जाऊ शकत नाही, कारण त्याच्या मागे त्याला काही सापडतच नाही. कारण मागच्या पिढ्यांनी त्या गोष्टी केलेल्याच नसतात. ना लोकांना कुलदैवत माहिती असतं, ना धर्म माहीत असतो, ना जात माहीत असतो. आपल्या पूर्वजांच्या बद्दल त्यांना काही माहिती नसते. या सांस्कृतिक विस्मृती ज्या होतात त्या पण फार धोकादायक आहेत. सातवा जो मुद्दा आहे तो म्हणजे समाजातील संवेदनशीलता. बऱ्याचदा काय असतं की काही समाजामध्ये काही काही विषय संवेदनशील मानले जातात की त्याच्याबद्दल चर्चा करायची नाही, त्याच्याबद्दल कुठे लिहायचं नाही. बऱ्याच गोष्टी अशा असतात की पूर्वीच्या काळी आपण बघितलं की सती एखादी स्त्री केली जाते, तिची कुठे शिळा उभारली तर आपल्याला कळतं. पण बऱ्याचशा स्त्रिया सती जातात त्यांचा काही नामोल्लेख पण कुठे नसतो. केशवपण, विधवापण, त्यानंतर अस्पृश्यता, जातीय भेद किंवा जातीय असमानता, शोषण, अत्याचार याच्या ज्या कहाण्या असतात हे जे विषय जे संवेदनशील असतात हे संवेदनशील विषय शक्यतो कुठेही लिहिले जात नाहीत. आणि आपले पूर्वज जर कुठल्या अशा एखाद्या संवेदनशील विषयामध्ये सापडले त्यांच्या जीवनकालामध्ये तर त्यांची माहिती त्यांच्याबरोबर नष्ट केली जाते. कारण ती माहिती भावी पिढीला कळू नये असं कदाचित राज्यकर्त्यांना वाटतं, सैनिकी अधिकाऱ्यांना वाटतं, गावच्या काही प्रतिष्ठित लोकांना वाटतं किंवा त्या कुटुंबातल्या पण एखाद्या व्यक्तीला वाटतं की माझ्या घरातली गोष्ट बाहेर कळू नये. असे जे काही संवेदनशील विषय असतात ते मुद्दाम दडवले जातात. ते आणि काही काही विषय काय असतात की त्या संवेदनशील विषयाशी कुठली तरी व्यक्ती जोडलेली असते किंवा कुठलं तरी घर जोडलेलं असतं. ती संवेदनशील माहिती दडवली की ती व्यक्ती आणि ते घर दोन्हीचा इतिहास नाहीसा होतो. त्यामुळे पण आपल्याला आपल्या घराण्याचा इतिहास कळत नाही. आठवा मुद्दा आहे तो म्हणजे स्वतंत्रता चळवळी किंवा राजकीय अस्थिरता. आपण पाहतो की जेव्हा कुठेही स्वातंत्र्य चळवळ होते, बंड होते, तेव्हा ते बंड दडपून टाकण्यासाठी, स्वतंत्र चळवळ दडपून टाकण्यासाठी प्रस्थापित सरकार जे काय असते किंवा शासन व्यवस्था जी काय असते ती कुठल्याही टोकाला जायला मागे पुढे पाहत नाही. म्हणजे जे काही साम दाम दंडभेद उपाय वापरता येतील सगळं वापरून कसं खच्चीकरण करता येईल त्या चळवळीचं, त्या चळवळीचे मोडके कोण आहेत, सामील असणारे लोक कोण आहेत, त्यांना कसं नामशेष करता येईल, त्यांचं भविष्यामध्ये कुठल्याही प्रकारचा पुरावा राहू नये ही माणसं जिवंत आहेत म्हणून अशा प्रकारे त्यावेळची शासन व्यवस्था काम करत असते बंडाविरुद्ध किंवा स्वातंत्र्य चळवळीविरुद्ध. जगभरामध्ये सगळीकडे हेच होतं. त्यामुळे आपले पूर्वज जर असतील ते कुठल्या बंडामध्ये किंवा स्वतंत्र चळवळीमध्ये सामील असतील तर त्यांचा इतिहास पुसला जाण्याची दाट शक्यता आहे. पुढच्या पिढीला त्यांच्याबद्दल काही कळत नाही. उदाहरण द्यायचं झालं तर 1857च्या बंडात सामील झालेल्या काही लोकांची आपल्याला काहीच माहिती मिळत नाही. आपल्याला माहित होती माणसं होती पण त्यांचा मागचा पुढचा काही मागमूस लागत नाही. कारण इंग्रजांनी त्या सगळ्या लोकांचं एवढ्या मोठ्या प्रमाणावर शिरकाण केलं किंवा त्यांना सूड उगवला त्यांच्यावर की त्यांची कुठली आपण म्हणतो की एकही आठवण पुढच्या पिढीला राहील याची त्यांनी काळजी घेतली की राहणारच नाही कुठली आठवण किंवा राहू नये याची त्यांनी पूर्णपणे काळजी घेतली. त्याच्यामुळे पण जे पूर्वज तुमचे अशा एखाद्या बंडामध्ये किंवा स्वतंत्रता चळवळीमध्ये सामील असतील तर त्यांची नावगावं कदाचित कळतील तुम्हाला पण त्यांच्याबद्दल जास्त माहिती देणारी कुठली कागदपत्र उपलब्ध होणार नाहीत. कारण प्रस्थापित शासन व्यवस्थेने ती जाळलेली असू शकतात किंवा नष्ट केलेली असू शकतात. नवा जो मुद्दा आहे तो म्हणजे धार्मिक बदल. आता बऱ्याचदा काय होतं की धर्मांतर किंवा धार्मिक कारणामुळे जुने दस्तावेज नष्ट केले जातात. उदाहरणार्थ एखादा मनुष्य हिंदू असेल त्याने मुस्लिम धर्म स्वीकारला, जबरदस्तीने स्वीकारला किंवा स्वकुशीने स्वीकारला, धर्मांतरण झालं
तर तो जुन्या चालीरीती प्रथा परंपरा मागच्या गोष्टी सोडून देतो, ती कागदपत्राविषयी सोडून देतो, जाळून टाकतो. त्याच्या परत ती गोष्टी त्याला नको वाटते की हे मला त्याच्यापासून सुटकारा पाहिजे असतो. आपण नवीन धर्म स्वीकारला की त्या माणसाला वाटतं की मागच्या गोष्टींपासून सुटकारा पाहिजे मला. किंवा काही लोक आपण बघतो की आजच्या काळामध्ये पण स्वकुशीने धर्मांतर करत असतात. मग ते जुन्या चालीरीती प्रथा परंपरांना फाटा देतात, नाकारतात, ते वारसा सोडून देतात पूर्णपणे. त्याच्यामुळे आज जर मी नवीन धर्म स्वीकारला किंवा 1947 साली जर मी नवीन धर्म स्वीकारला तर त्याच्या मागच्या 500 वर्षाचा माझा सगळा इतिहास असेल, 1000 वर्षाचा इतिहास असेल, तो माझ्यासाठी कुचकामी होऊन जातो. मीच स्वतः तो नाकारतो. त्याच्यामुळे मला एक ज्या तारखेला किंवा ज्या वर्षी मी धर्म स्वीकारेन, आपण 1947 म्हणून मी धर्म स्वीकारला, तर त्याच्या मागचं मला काही आठवत नाही. माझ्या पुढच्या 2-4 पिढ्यांना माझा मागचा काही मागमूस लागत नाही. माझं एक नव्यानेच आयुष्य चालू झालेलं असतं. मला फक्त एवढं माहित असतं की माझ्या पूर्वजांनी काय केलेलं आहे, धर्मांतरण केलेलं आहे. पण त्याच्या आधी ते होते कोण धर्मांतर करायच्या आधी, हे जर मी कधी शोधायचं म्हटलं तर तो इतिहास आपण आपल्या पूर्वजांनी स्वतःच नष्ट केलेला असतो नवीन धर्म स्वीकारल्यामुळं. त्याच्यामुळे पण काय होतं की आपल्याला घराण्याचा इतिहास सापडत नाही. 10वं जे कारण आहे ते म्हणजे औद्योगिक बदल आहे. बऱ्याचदा काय होतं की आपल्याला वाटतं की इंग्रज आले आणि भारतामध्ये औद्योगिक क्रांती झाली, मग माणसं खेडी सोडून शहराकडे धावायला लागली आणि माणसांना धर्म, गाव, देव, यात्रा जत्रा काही राहिलं नाही. लोकांना काही कळेल असं झालं आपलं मूळ गाव कुठलं पुढच्या 4 पिढ्यांना. हे इंग्रज आल्यामुळे झालेलं नाहीये. इंग्रज जेव्हा नव्हते तेव्हा पण लोक कामधंद्यासाठी स्थलांतर करतच असत, पण त्याला आपण औद्योगिक क्रांती म्हणत नाही, कारण इंग्रजांच्या काळामध्ये ते विज्ञान तंत्रज्ञानामुळे मोठ्या प्रमाणात झालं. पण त्याच्या आधी देखील लोक जिथे कुठे त्याला पोटा पाण्याला मिळेल तिथे जाऊन वस्ती करत असत. कारण पूर्वीच्या काळी जगणं अत्यंत मुश्किल होतं. तुम्हाला कुठल्या राजाचा आश्रय नसेल किंवा कुठल्या जमीन नसेल तुमच्या मालकीची कुठली, तर तुम्ही गुलाम आहात पूर्णपणे. किंवा गावगाड्यामध्ये तुम्हाला काही आधार नसेल, तुम्ही आलुतेदार बलुतेदार नसाल, तर जगणं अवघड होतं. पण त्या काळामध्ये लोक काय करत असत की जिथे त्याला कुठे व्यवसाय मिळत असेल त्या व्यवसायासाठी स्थलांतर करत असत. आणि हे स्थलांतर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये होत असेल आणि त्याचं काही ट्रॅक रेकॉर्ड तेव्हा ठेवला गेला जात नसे. आता कसं की आपण एखादी व्यक्ती एखाद्यामध्ये गावामध्ये होती, तिचं तिथलं रेकॉर्ड सापडतं. ती व्यक्ती नंतर कामासाठी मुंबईमध्ये आली तर मुंबईमधलं तिचं रेकॉर्ड सापडतं. जुन्या काळामध्ये असं रेकॉर्ड सापडण्याची कुठली सोय नव्हती. कागदपत्रामध्ये क्वचित नाव आलं जर आलं, त्यामुळे बऱ्याचदा एखादी व्यक्ती एखाद्या ठिकाणी आहे आणि ती स्थलांतर करून गेली की तिच्या नावापुढे एकच शब्द लिहिला जायचा, परागंदा झाली. परागंदा झाली, पण कुठे परागंदा झाली, कुठे गेली, कुठे तिने वस्ती केली, त्याचं काहीच रेकॉर्ड नाही. आणि जी व्यक्ती परागंदा झाली तिच्या पण जिथे जाऊन ती स्थायिक होईल, ती व्यक्ती एकदा लयाला गेली आणि पुढच्या 2 पिढ्या निर्माण झाल्या की पुढच्या 2 पिढ्यांना पण मागचा कुठलाही मागमूस लागायचा नाही की आपले पूर्वज नेमके आले कुठून परागंदाहून या ठिकाणी. हे असं जे स्थलांतर होतं औद्योगिक कारणाने किंवा आपण व्यवसायाच्या कारणाने किंवा पोटापाण्याच्या निमित्ताने, ते स्थलांतर असं एका सरळ रेषेमध्ये होत नाही किंवा एकदम होत नाही. एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूपर्यंत टप्प्याटप्प्याने होतं. एखादा माणूस इथून नाशिकमध्ये जाईल, नाशिकमधून परत जळगावमध्ये जाईल, जळगावमधून परत फिरून मुंबईमध्ये येईल, परत सातारमध्ये जाऊन राहील. हे स्थलांतर वेगळ्या वेगळ्या ठिकाणी तो कसा फिरेल आणि काय फिरेल, का फिरेल सांगू नाही शकत आपण. त्याच्यामुळे पण हे स्थलांतराचं व्यवस्थित ट्रॅक रेकॉर्ड नसल्यामुळे आपल्याला आपल्या घराण्याचा इतिहास सापडत नाही. पुढचा जो मुद्दा आहे 12वां कारण आहे ते म्हणजे राजकीय किंवा सामाजिक प्रतिबंध. पुष्कळ देशामध्ये किंवा पुष्कळ राज्यामध्ये आपण बघतो की काही माहिती असते ती सरकारनेच गोपनीय ठरवलेली असते, ही माहिती बाहेर द्यायची. त्याच्यामुळे पण आपल्या कुटुंबाची माहिती जर त्या गोपनीय माहितीमध्ये असेल कुठे, तर ती माहिती मिळायला आपल्याला अडचण निर्माण होतो आणि आपल्या घराण्याचा इतिहास आपल्याला कळत नाही. 13वा मुद्दा आहे तो म्हणजे सांस्कृतिक संवेदनशीलता. बऱ्याचदा आपण म्हणतो की माझ्या धार्मिक भावना दुखावल्या, जातीय सलोखा बिघडला, हे असे जे संवेदनशील विषय आहेत आणि हे शब्द आपण वापरतो, ते धार्मिक भावना बिघडून कुणाच्या धार्मिक भावना दुखावू नयेत, समाजातला जातीय सलोखा बिघडू नये, समाजामध्ये शांतता राहावी. त्याच्यामुळे पुष्कळ वेळा पुष्कळ ठिकाणी सरकारच काय करत असतं की काही गोष्टी असतात ते गोपनीय ठेवत असतात. ते की ज्या ठिकाणी एखादं पत्र असेल, आता मला पण समजा एखादं पत्र संशोधक म्हणून अभ्यास करायचा, मी एखाद्या इतिहास संशोधक मंडळामध्ये गेलो किंवा पुरातत्व खात्यामध्ये गेलो, तर चक्क ते मला नाही म्हणतात आम्ही तुम्हाला नाही दाखवणार. का नाही दाखवणार? नाही, मला ही माहिती अशी की तुम्ही काहीतरी त्याच्यावर लिहायला बोलायला नंतर वाद निर्माण होतील, आम्हाला भोगायला येतील. मग ह्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी अशा पद्धतीने होतात. त्यामुळे त्या पत्रामध्ये एखाद्या सांस्कृतिक संवेदनशील विषय असणाऱ्या पत्रामध्ये जर तुमच्या पूर्वजांची माहिती असेल तर ती तुम्हाला कधी मिळणार नाही आणि तुमच्या घराण्याचा इतिहास तुम्हाला कधी कळू शकणार नाही. 14वं कारण आहे ते म्हणजे स्थलांतरांच्या नोंदीचा अभाव. हे मगाशी बोलता बोलता बोलून गेलो की माणसं अनेक कारणाने स्थलांतर करतात, पोटापाण्यासाठी करतात, व्यवसायासाठी करतात, त्यांच्या जातीचा किंवा जमातीचा एक भाग की सतत भटकत राहणं म्हणून स्थलांतर करतात. काही लोक असतात ते वतनाच्या अपेक्षेने स्थलांतर करतात. काही लोक असतात ते कुठे त्यांना एखाद्या राजाच्या पदरी असतात, तेव्हा राजा त्यांना कुठेतरी पाठवतो उत्तरेमध्ये, तिथे त्याला मोठं सुभेदार म्हणून पद मिळतं, तिकडे जाऊन स्थायिक होतो. काही काही सैनिक असतात ते राजाबरोबर जातात, वेगळ्या भागामध्ये राहतात, तिथलेच होऊन जातात. ते अशी स्थलांतर होत असतात. पण स्थलांतर झाली कशी, त्याची
व्यक्तिनिरपेक्ष आपण म्हणतो किंवा कुटुंबनिरपेक्ष नोंदी कधी ठेवलेल्या गेलेल्या नाहीत आपल्या इतिहासामध्ये. त्यामुळे जे लोक स्थलांतर करून मोठ्या प्रमाणात गेलेत, मोठ्या प्रमाणातच असे लोक आहेत जे स्थलांतर केलेले. महाराष्ट्रामध्ये काही कमी लोक नाहीयेत, कमी घराणी किंवा कुटुंब नाही ज्यांनी स्थलांतर केलेलं आहे, भरपूर आहेत, मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांचा इतिहास सापडतच नाही, कारण त्यांच्या स्थलांतराचा कधी आपल्याला मागच लागत नाही. त्यांच्या नोंदींचा आपला मोठ्या प्रमाणामध्ये अभाव असल्यामुळे आपण शोधू शकत नाही की या व्यक्तीचं मूळ गाव कुठलं आहे. मूळ गाव सापडत नाही, त्यामुळे त्याच्या घराण्याचा इतिहास सापडत नाही. 15वं कारण म्हणजे सामाजिक नाकेबंदी. आता सामाजिक नाकेबंदी काय आहे? पूर्वीच्या काळी आपण बघतो की ठराविक समाजाच्या व्यक्तींना गावकुसाबाहेर ठेवलं जायचं, ठराविक समाजाच्या व्यक्तींना अस्पृश्यता पाळली जायची, ठराविक समाजाच्या व्यक्तींना ज्ञान नाकारलं जायचं, त्यांची एक प्रकारे नाकेबंदी केली जायची. ज्या लोकांची अशा पद्धतीने नाकेबंदी केली गेलेली त्यांना शिक्षण मिळत नाही, शिक्षण मिळत नाही तर त्यांना ज्ञानाचं महत्त्व कळत नाही, ज्ञानाचं महत्त्व कळत नाही त्यांना, तर आपल्या घराण्याचा इतिहास आपण का जपून ठेवला पाहिजे त्यांच्या लक्षात येत नाही. लक्षात आलं तर समाजाने त्यांना एवढ्या पद्धतीने गुंतवलेलं असतं किंवा एका कोपऱ्यामध्ये कोंडलेलं असतं, एखाद्याच्या लक्षात आलं तरी पण तो त्याचा इतिहास शोधायला जाणार पुढे. त्याची सामाजिक नाकेबंदी केली असेल, समाजामध्ये त्याला हलायला फिरायला जर आपण जागाच ठेवली नसेल समाजाने, तर ती व्यक्ती इच्छा असून पण तिच्या घराण्याचा इतिहास लिहू शकत नाही. त्यामुळे बऱ्याच लोकांचा त्यांच्या घराण्याचा इतिहास आपल्याला सापडत नाही. 16वा जो मुद्दा आहे तो म्हणजे जुनी जी वस्त्र असतात किंवा दागिने असतात आपल्या घरामध्ये, किंवा चांदीचे टाक असतात, काही प्रतीकं असतात, मुखवटे असतात देवदेवतांचे, अजून आपल्या घरामध्ये काही आपल्या प्रातिनिधिक वस्तू असतात ज्या आपल्या वंशाची प्रतीक म्हणून आपण दाखवू शकतो. ह्या सगळ्या वस्तू असतात आणि ह्या सगळ्या वस्तूंची किंवा प्रतीकांशी संबंधित जी माहिती असते ती माहिती नष्ट झालेली असते. म्हणजे एखादा दागिना माझ्या डोळ्यासमोर असतो पण त्याला काय म्हणायचं तेच मला माहीत नसतं. एखादा मुखवटा माझ्या जत्रेमध्ये मी नाचवत असतो पण तो कशाचा मुखवटा असतो मला माहीत नसतं. मी माझं स्वतःच काहीतरी त्याला नाव ठोकून देतो, अमक्या तमक्या देवाचा मुखवटा, तो नाचवायला सुरुवात करतो. असं बऱ्याच ठिकाणी घडत असतंय. चांदीचे टाक लोकांच्या घरामध्ये असतात, त्याचं त्यांना महत्त्व नसतं, लोक वितळून टाकतात, टाकून देतात. जुने टाक आहेत ते जे मौल्यवान असतात ते नवीन डिझाईनचे टाक बनवून घेतात आणि जुनी माहिती त्या टाकांबरोबर लयाला जाते. अशा पद्धतीनं प्रतीक आणि वस्तूंबरोबर असलेली माहिती लयाला गेल्यामुळे पण आपल्याला आपल्या घराण्याचा इतिहास सापडत नाही. 17वा मुद्दा म्हणजे दुर्घटना किंवा आकस्मिक घटना. एखाद्या घराण्यामध्ये काही अपघात झाला का, दुसरं आपण म्हणतो की अपहरण झालं कोणाचं, कोणाला तुरुंगामध्ये टाकलं, त्याने काही एखादा गुन्हा केला म्हणून, अशा काही आकस्मिक घटना किंवा दुर्घटना घडल्या. अचानक रोगराई आली, गावच्या गाव सपाट झालं. पूर्वीच्या काळी प्लेगची साथ यायची, गावचं गाव सगळं मरून जायचं त्याच्यामध्ये. अशा काही घटना झाल्या तर त्या घटनांबरोबर त्या माणसाबरोबर ती माहिती पण नष्ट पावायची. बऱ्याचदा ती एखादी व्यक्ती मरून गेली तर तिची माहिती ती कुठेतरी एखाद्या चोपडीमध्ये किंवा ट्रंकेमध्ये भरून ठेवलेली असायची, पण भावी पिढीला तिचं काही महत्त्व कळायचं नाही आणि नंतर ती माहिती ट्रंक फेकून दिली जायची किंवा ती माहिती गहाळ व्हायची अशीच नैसर्गिक कारणाने किंवा मानवी हस्तक्षेपामुळे. आणि नंतर कधीतरी भावी पिढीला आठवायचं की अरे माझ्या आजोबा पंजोबांची ट्रंक होती त्यात सगळी माहिती होती, पण ती गहाळ झाली. तर ह्या अशा दुर्घटना आणि आकस्मिक घटनांमुळे पण काय व्हायचं, बऱ्याचदा माहिती गहाळ होते. 18वं कारण आहे सामाजिक आणि धार्मिक संघर्ष. बऱ्याचदा काय होतं की सामाजिक आणि धार्मिक संघर्षामुळे लोक विखुरतात, कुठं कोण कुठे राहील कळत नाही. आपण बघतो की पिढ्यानुपिढ्या रक्तपात चालतात समाजामध्ये. पूर्वीच्या काळी लोक वैर धरायचे तर पिढ्यानुपिढ्या वैर धरायचे, त्या रक्तपातामुळे घराणीच्या घराणीनं आमशी होऊन जायची या संघर्षामध्ये. आणि कधी कधी धर्माचा जेव्हा विषय यायचा त्यावेळेला अमुक एका धर्माचं अस्तित्व मिटवायचंच अशा हेतूने पण कधी कधी कत्तल केली जायची, गावाच्या गाव राखरांगोळी केली जायची त्यांची. त्याच्यामुळे पण त्या राखरांगोळीमुळे बरीच कागदपत्र नष्ट झाल्यामुळे आपल्याला घराण्याचा इतिहास मिळत नाही. पुढचं जे कारण आहे ते म्हणजे स्थानिक प्रशासनाचा अभाव. स्थानिक प्रशासनाचा अभाव म्हणजे काय की ही रेकॉर्ड्स ठेवणार कोण? आज आपण बघतो की आपल्याकडे रेकॉर्ड्स गावामध्ये ठेवली जातात, तलाठी असतात, ग्रामसेवक असतात, तहसीलदार असतात. हे स्थानिक पातळीवर काम करणारे सरकारी अधिकारी आहेत, हे जे रेकॉर्ड ठेवायचं काम करतात की कोण कुठे जन्माला आला, मृत्यू कधी झाला, विवाह कधी झाला, ही नोंद ठेवली जाते. जुन्या कारणामध्ये अशी स्थानिक प्रशासन व्यवस्था ही नोंद ठेवण्यासाठी उपलब्धच नव्हती की व्यक्ती जन्माला कधी आली, मृत्यू कधी झाला, विवाह कधी झाला, बारसा कधी झाला, त्यानं दत्तक कुठे घेतलं, कोण मुलगी कोणाच्या घरी दिली, कुठली मुलगी परत माहेरी राहायला आली, कुठली मुलगी एखाद्या ठिकाणी गेली आणि दुसरीकडे जाऊन वसली मुलांना घेऊन, याचं नोंद ठेवणारं कुठलं स्थानिक प्रशासन पूर्वीच्या काळी नव्हतं. त्याच्यामुळे पण काय होतं, बऱ्याचदा आपल्याला आपल्या घराण्याचा इतिहास सापडत नाही. 20वं कारण म्हणजे समाजातील घटकांची उपेक्षा. पुष्कळ समाजातील घटक असतात, त्यांना आपण म्हणतो की हे गावकुसा बाहेरचे लोक आहेत, हे गावगाड्याच्या बाहेरचे लोक आहेत, त्यांना काही त्यांची नोंद ठेवायची काही कारण नाही, भटके फिरस्ते, त्यांच्याकडे शिक्षण नाही, येतात जातात कधी पण, त्यांची काय नोंद ठेवायची तेव्हा. असं काही घटक आहेत त्यांची नेहमी उपेक्षा केली जायची. काही घटकांची सामाजिक स्थिती कमीपणाची मानली जायची, समाजातील स्तर त्यांचा कमीपणाचा मानला जायचा, म्हणून त्यांची उपेक्षा केली जायची. आणि जे उपेक्षित आहेत त्यांची नोंद ठेवतो कोण तेव्हा. त्याच्यामुळे पण अशी सामाजिक उपेक्षा झाल्यामुळं बऱ्याच कुटुंबांची आपल्याला इतिहास किंवा घराण्याची माहिती कळत नाही. 21वं कारण म्हणजे पारंपरिक कथा सांगण्याची पद्धत हरवणे.
आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये किंवा भारत देशामध्ये किंवा कुठल्याही काळामध्ये देशामध्ये जा, तुम्ही कुठेही जगामध्ये जा, आख्यायिका, दंतकथा, पारंपरिक कथा, लोककथा ज्या पिढ्यावरून पिढ्या येत राहतात. पिढ्यावरून पिढ्या लोक गाणी गात राहतात. स्त्रिया जात्याच्या दालनावरची गाणी गातात. त्यानंतर पुरुष असतात ते नृत्य करताना गाणी गातात. अशी अनेक लोककथा किंवा आपण ज्याला म्हणतो की लोकसंगीत ज्याला म्हणतो आपण, दंतकथा, आख्यायिका, ह्या हळूहळू काळाच्या पडद्याआड जात चाललेल्या आहेत आपल्या. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जी मौल्यवान माहिती, ती माहिती पण नष्ट होत चाललेली आहे. आणि या पारंपरिक कथा सांगण्याची पद्धत हरवल्यामुळे आपल्या घराण्याचा इतिहास पण त्याच्यावर हरवत चाललाय. त्यामुळे काही घराण्यांचा इतिहास त्याच्यामुळे पण सापडत नाही. त्याचं कारण असं आहे, मगाशी मी म्हणालो तसं, एखादा भटका विमुक्त समाज असेल, त्यांच्यामध्ये लिखाणाचा विषयच नाहीये, किंवा समाजाच्या उतरंडीमध्ये, सामाजिक उतरंडीमध्ये एखादी खालची जात असेल किंवा समाज असेल, ती त्यांना शिक्षणाचं बंदी असेल, ते त्यांचा इतिहास कसा सांगणार? ते पारंपरिक लोककथांच्या माध्यमातूनच त्यांचा इतिहास सांगणार पुढे. त्या पारंपरिक लोककथा सांगण्याची पद्धतच हरवल्यामुळे या समाजाचा इतिहास कळण्याची आपल्याला मोठी मुश्किल झालेली आहे. त्यामुळे पण काही घराण्यांचा इतिहास आपल्याला सापडत नाही. 22वे जे कारण आहे ते म्हणजे समाजातील परिवर्तन. समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये परिवर्तन होतं. शारीरिक परिवर्तन होतं, मानसिक, आर्थिक, सामाजिक परिवर्तन होतं, लोकांचं भावनिक परिवर्तन होतं. त्याच्यामुळे पण लोकांना जुन्या गोष्टी असतात त्या टाकून द्याव्याशा वाटतात, नवीन गोष्टी स्वीकाराव्याशा वाटतात. तर जुन्या गोष्टी टाकून दिल्या पाहिजे, ही गोष्ट खरी आहे, पण त्याच्यामध्ये आपल्या घराण्याचा इतिहासाची माहिती देणाऱ्या गोष्टी पण आपण टाकून देतो. आपण नवीन परिवर्तनाच्या मार्गाने जातो त्यामुळे, आणि त्याच्यात पण आपल्या घराण्याची माहिती बऱ्याच वेळेला नष्ट होऊन जाते. 23वा जो कारण आहे ते म्हणजे शासनाच्या नियमांचा अभाव. बऱ्याचदा आपण बघतो की घराण्यांचा इतिहास नष्ट होतो. त्याचं कारण शासनाचा कुठे काही नियमच नसतो. की जसं आज आपण बघतो की इंग्रजांनी सक्ती केली की आडनाव लावायची, इंग्रजांनी सक्ती केली, तुम्हाला तुमचं आडनाव लावायलाच लागेल काय असेल नसेल तरी. जमिनीच्या नव्याने नोंदी करायची इंग्रजांनी सक्ती केली, ती नव्याने नोंदणी करायला सुरुवात केली प्रॉपरली. शिक्षणाची सक्ती केली. तर हे काय झाले की शासकीय नियम झाले, जे लागू झाले ते सर्वांना लागू झाले. जात, पंथ, धर्मनिरपेक्ष तुम्ही कुणी असाल, तुम्हाला हा नियम काय होणार? लागू होणार. सगळ्यांना हक्क समान, आणि सगळ्यांना संधी समान, आणि सगळ्यांना नियम पण समान. पण हे नियम जे शासनाचे होते ते मध्ययुगीन कालखंडामध्ये नव्हते. त्यामुळे आपल्याला इंग्रज कालखंडाच्या मागे गेलं तर बऱ्याच वेळा घराण्याचा इतिहास शोधायला अडचण निर्माण होते. 24वे कारण आहे ते म्हणजे धार्मिक अभिलेखांचा अभाव. पुष्कळदा काय होतं की आपल्याला बघतो आपण की शिवाजी महाराजांची माहिती आपल्याला तंजावरच्या मंदिराच्या भिंतीवर, बृहदेश्वराच्या मंदिराच्या भिंतीवर आपल्याला एक लिहिलेली आढळली. तिला आपण बृहदेश्वराची बखर असं म्हणतो, किंवा तंजावरची बखर असं आपण म्हणतो. म्हणजे पुष्कळ काळामध्ये पूर्वी जेव्हा कागदाचा शोध लागला नव्हता, किंवा कागदाचा शोध जरी लागला असला तरी पण माझी माहिती चिरकाल टिकावी, सूर्यचंद्र आहे तोपर्यंत असं लोकांना वाटायचं. म्हणून लोक शिलालेख लिहून ठेवायचे, अभिलेख लिहून ठेवायचे, मंदिराच्या भिंतीवर लिहायचे, किल्ल्यांच्या भिंतीवर लिहायचे, मोठमोठे कथा सांगणारे किंवा राजांची माहिती सांगणारे मोठे मोठे शिलालेख उभे केले जायचे. ते शिलालेख काय झाले की आता नष्ट झाले हळूहळू. बरेचसे काळाच्या पडद्यावर गेले. जे आहेत सापडले त्यांची दुर्दशा झाली, वाचता येत नाही. काही लोकांनी संग्रहित करून ठेवले म्हणून आपल्याला मौल्यवान माहिती कळाली. परंतु बऱ्याच घराण्यांची माहिती त्यांच्या त्या शिलालेखावर कोरलेली असायची. एखाद्या घराण्याने कुठे मंदिर बांधलं असेल, त्या घराण्याचं नाव तिथं कोरलेलं असेल, कोणी बांधलं, का बांधलं, कोणी एखाद्या स्तूपाला देणगी दिलेली असेल, कोणी एखाद्या तीर्थक्षेत्राला देणगी दिलेली असेल, ते नाव तिथे लिहिलं जायचं. ते हे शिलालेख आता काय झाले की हळूहळू काळाच्या पडद्यावर गेले. जे आहेत त्यांचा आपण अभ्यास करून संरक्षित केलेले आहेत. अजून कुठे असतील तर ते शोधण्याचा कोणी प्रयत्न करत नाही, किंवा अभ्यास करण्याचा पण प्रयत्न करत नाही. त्याच्यामुळे पण आपल्याला आपल्या घराण्याची माहिती सापडत नाही. पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे 25वे जे कारण आहे ते म्हणजे अवैध स्थलांतर. पूर्वीच्या आपण असं म्हणतो की एखादा माणूस एखाद्या देशातून दुसऱ्या देशामध्ये अवैध पद्धतीने गेला, त्याच्याकडे पासपोर्ट व्हिसा नव्हता, त्यामुळे त्याचा काही मागमूस लागत नाही किंवा त्याची काही ओळख ठरवता येत नाही. तर हे काही आज होत नव्हतं. जुन्या काळामध्ये पण, मध्ययुगीन कालखंडामध्ये पण होत होतं. तुम्हाला एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल तर राजाचं दस्तक लागत असेल, राजाची परवानगी लागत असते, ते दाखवल्यानंतर तुम्हाला पुढच्या ठिकाणी प्रवेश मिळत असेल. परंतु पुष्कळ वेळा लोक अज्ञानाने किंवा जीवाच्या भीतीने पळून जात असत, आणि ती त्यांच्याकडे दस्तक वगैरे काही नसेल. तो डोंगराळ मार्ग असत, पूर्वीच्या काळामध्ये आडवाटा असत. प्रत्येक ठिकाणी शासन काही पहारा ठेवू शकत नसेल किंवा सैनिक ठेवू शकत नसेल. लोक इकडून तिकडे पळून जात असत अवैध पद्धतीने. त्यांची काही नोंद सापडत नसेल. मग कुठेतरी डोंगरामध्ये जाऊन बसत असत, तिथेच मोठं गाव बसत असत, परत ते तिथलेच होऊन जात असत. ही अशी जी अवैध स्थलांतरं होतात, त्या अवैध स्थलांतरांचा पण काही मागमूस लागत नाही. त्याच्यामुळे पुष्कळ लोकांना कळत नाही की मी एकाच आडनावाचा माणूस या गावामध्ये काय, आणि माझ्या आडनावाचे बाकीचे लोक जे तुरळक लोक आहेत ते दुसऱ्या गावामध्ये 100, 200, 500 किलोमीटर लांब काय, मीच एकटा इथं काय, माझं घर काय. बऱ्याचदा एखादंच घर एखाद्या ठिकाणी गावामध्ये असतं, त्याच्या मागे अवैध स्थलांतर हे कारण असतं.
जर तो वैध रीतीने आलेला असेल तर त्याची राजदरबारामध्ये कुठल्या तरी कागदपत्रामध्ये आपल्याला नोंद सापडते, पण कुठेही नोंद न करता तो अज्ञानामुळे किंवा जीवाच्या भीतीने किंवा अजून दुसऱ्या कारणाने असाच बेकायदेशीर पळून आलेला असेल आणि त्या गावामध्ये येऊन थांबला असेल तर त्याची नोंद आपल्याला त्या घराण्याची कधी सापडत नाही, त्या घराण्याचा इतिहास देखील सापडत नाही. 26वे कारण आहे ते म्हणजे ज्या काही आपल्याकडे नोंदी असतात त्यांना ऐतिहासिक महत्त्व देत नाही आपण. आपल्या घरामध्ये जी जुनी पुराणी कागदपत्र असतात, अगदी माझ्या आई वडील आहेत, त्यांनी एकमेकांना पत्र लिहिले आहेत, आजोबांनी कोणाला पत्र लिहिले आहेत, कुठेतरी एखाद्या जमिनीचा कागद पडलेला असेल, मी काय विचार करतो याचा काय उपयोग आहे. जुन्या काळात आता मधल्या काळामध्ये मोडीचं ज्ञान पण लोकांना राहिलं नाही. म्हणजे मोडी होती ती कुठे पाटील कुलकर्णी यांच्यापुरतीच मर्यादित होती गावाच्या पातळीवर. नंतर फारसं लोकांना मोडी त्या काळात पण कळायची नाही. आत्ताच्या काळामध्ये तर लोकांना त्याचं पूर्णपणे विस्मरण झालं इंग्रज राज्य आल्यानंतर. त्यामुळे जी मोडीतली कागदपत्र असतील, दक्कनी उर्दूमधली कागदपत्र असतील किंवा आपण म्हणतो की फारसीमधली कागदपत्र कोणाकडे सापडलेली असतील, लोकांना त्याची किंमत नाही राहिली, त्या गोष्टींचं ऐतिहासिक महत्त्व नाही राहिलं. त्यामुळे लोकांनी काय केलं की ते विका राजवाडे म्हणतात असं काही लोकांनी चुलीत कागदपत्र जाळून आंघोळीला पाणी तापवण्यासाठी, काहींनी बंबात जाळली, काहींनी वाळवीनं खायला घातली कागदपत्र, एवढं दुर्लक्ष केलं की वाळवीनं खाऊन टाकली. म्हणजे ऐतिहासिक ही जी आपल्या पूर्वजांकडे कागदपत्र आहेत किंवा आपल्या घरामध्ये पडून आहेत ट्रंकेमध्ये, ती ऐतिहासिक महत्त्व किती आहे, तिचं मूल्य किती हे न कळल्यामुळं बरीच कागदपत्र बऱ्याच घराण्यांची अशीच नष्ट झाली. आजही मी महाराष्ट्रामध्ये फिरतो, मला काही लोक सांगतात होतं आमच्याकडे, माझ्या पूर्वी आत्तापर्यंत पंजोबांच्या आजोबांच्या काळापर्यंत होतं, मला माहिती, मला आठवते, मी बघितले माझ्या डोळ्याने, पण ते नष्ट झालं आणि माझ्याच दुर्लक्षामुळे नष्ट झालं. हे कारण आहे ऐतिहासिक महत्त्व न कळणं कागदपत्रांचं, म्हणून देखील आपल्याला घराण्याचा इतिहास समजत नाही. त्यानंतर 27वा जो मुद्दा आहे तो 28वा कारण म्हणजे काळानुसार बदलणाऱ्या राजकीय सीमा. पूर्वीच्या काळी काय होत असं की सतत आक्रमण होत असत, राज्याच्या सीमा सतत बदलत असतात, एक राजा दुसऱ्या राज्यावर आक्रमण करत असे. दरवर्षी पावसाळा संपला की प्रत्येक राज्याच्या मोहिमा निघत असत, आपलं राज्य कसं वाढवता येईल, दुसऱ्याचा मुलूक कसा लुबाडता येईल, हे चालूच असत. इंग्रज येऊन या देशामध्ये इंग्रजांचा एक क्षत्रिय अंमल स्थापन होईपर्यंत आपल्या देशामध्ये सातत्याने राजकीय सीमा ज्या असतात त्या बदलत असत. दरवर्षी त्याच्यामध्ये बदल होत असते. त्यामुळे कुठलं गाव कुठल्या राज्याच्या हद्दीत होतं, कधी होतं, कुठल्या काळात होतं तेच कळत नसायचं. धामधुमीचा कालखंड असायचा, सतत लढाया चालायच्या, मारामाऱ्या चालायच्या, त्याच्यामुळे कागदपत्र नष्ट होऊन जायची, गावाची नोंद राहायची नाही. एखाद्या गावात ह्या निजामाच्या कालखंडामध्ये ते निजामशाहीमध्ये आहे का नंतर आदिलशाहीमध्ये आहे का नंतर शहाजीराजांच्या जहागिरीमध्ये आहे का मोगलांनी मध्येच घेतलं ते का छत्रपती शिवाजी महाराजांनी परत ते मावळामध्ये सामील केले, कळायलाच मार्ग नाही. अशा सीमा सतत बदलत राहिल्यामुळं बऱ्याच घराण्यांचा इतिहास सापडत नाही. 29वं कारण म्हणजे वांशिक संघर्ष. कधी कधी काय होतं की जातीय संघर्षामुळे लोक काय करतात की आपली ओळख लपवतात किंवा आपली ओळख बदलतात. एखादा माणूस जर कुठल्या जातीय संघर्षामध्ये सांप्रदायिक हिंसेमध्ये सामील असेल तर माझ्याबरोबर बट्टा लागू नये किंवा माझ्या भावी पिढीला कलंक लागू नये म्हणून स्वतःची ओळख लपवतात, स्वतःची कागदपत्र स्वतःच नष्ट करतात काही काही पूर्वज आपले, त्यामुळे पण त्या घराण्याचा इतिहास सापडत नाही. 30वं कारण असं आहे की त्याला आपण म्हणू शकतो जातीय वेगळेपण. आता जातीय वेगळेपण काय आहे, काही समाजांमध्ये जातीय वेगळेपणामुळे लोकांना सहजासहजी समाजात प्रवेश मिळत नसे. म्हणजे मी असं म्हणलं की गावकुसा बाहेरच्या ज्या जाती आहेत, भटक्या विमुक्ताच्या जाती, त्यांना गावामध्ये प्रवेशच मिळत नसे. त्यांना प्रवेशच नाही मिळत त्याची नोंद कोण ठेवणार. गावामध्ये पण ज्यांना प्रवेश मिळाला त्यांना सामाजिक स्थान मिळालं नाही चांगल्या प्रकारचं, उपेक्षित घटक राहिले, मगाशी आपण बोललो, तर त्यांची नोंद काय कोण ठेवणार आहे, कोणी नाही ठेवायचं. त्यामुळे असं हे जातीय वेगळेपण असल्यामुळं समाजामध्ये त्या जातीची स्थिती काय आहे त्याच्यावर अवलंबून आहे तिची किती नोंद ठेवली जायची. हे वेगळेपण समाजामध्ये जपलं जायचं प्राचीन काळामध्ये. त्याच्यामुळे पण काही काही जातींची किंवा काही काही समाजांची आपल्याला त्यांच्या घराण्यांची बिलकुल माहिती मिळत नाही. 31वं कारण आहे ते म्हणजे धार्मिक हस्तक्षेप. काही काही कुटुंबामध्ये काय होतं की धर्माला जास्त महत्त्व दिलं जातं, धर्माच्या नियमांना जास्त महत्त्व दिलं जातं. धर्मामध्ये लिहिलेलं असतं की कशाला तुम्हाला लिहायला पाहिजे, कशाला ते लिहून ठेवायचं, आपल्या धर्मामध्ये त्या गोष्टी नसतात, हे असं लिहायचं नसतं. या सगळ्या हस्तक्षेपामुळे पण बऱ्याचदा काय केलं जातं, लिखाण केलं जात नाही किंवा केलेलं लिखाण मिटवलं जातं. आधीचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न केला जातो, धर्मांतरण केलं असेल तर त्याच्यामुळे पण आपल्याला घराण्याचा इतिहास कळत नाही. 32वं कारण म्हणजे जुनी चिरकाळ असणारी शत्रुता. मगाशी मी बोलता त्याच्याबद्दल बोललो की मराठ्यांच्या इतिहासामध्ये तर पिढ्या, 2 पिढ्या, 4 पिढ्या रक्तपात झालेले आपण बघितलेले आहे. एकमेकांचा बदला घेणं वतनासाठी, जमिनीसाठी, अगदी 4 वर्षाच्या तान्या मुलापासून, आपण म्हणतो 4 महिन्याच्या तान्या मुलापासून ते अगदी 60 वर्षाच्या एखाद्या वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत कोणाची हायगाई केली जायची नाही. ज्यावेळेला शत्रुता निर्माण व्हायची, भावाभावांमध्ये संपत्तीमुळे होईल, 2 घराण्यांमुळे, वतनाच्या वादामुळे होईल, मग किती माणसं मारली जातील त्याच्यामध्ये काही त्याचं बंधन नाही.
दग्याने माणसं मारली जायची, दग्या फटक्याने मारली जायची. कधी कधी समोरासमोर आव्हान दिलं जायचं रणखांब रचून की चला तुमची 1000 माणसं आमची 1000 माणसं लढू, बघू कोणाचा पाड लागतो. असं करूनही वर्षानुवर्ष पिढ्यानुपिढ्या शत्रुता चालायची. त्यामुळं ह्या शत्रुतेमुळं जो जिंकेल तो हारलेल्याची कागदपत्र नष्ट करून टाकायचा. काही लोक स्वतःच्याच नोंदी बघून टाकायचे की मी जे काही अत्याचार केले ते समोरच्याला कळू नये म्हणून त्या नोंदी बघून टाकल्या जायच्या. त्यामुळे नंतर त्या घराण्याची लिंक तुटून जायची. असं झाल्यामुळे पण काही घराण्यांची माहिती आपल्याला मिळत नाही. 33वं आणि शेवटचं कारण जे आहे की ते म्हणजे स्थायी पत्त्याची कमतरता. म्हणजे आज आपण काय म्हणतो की माझा एक स्थानिक पत्ता असतो, माझे मूळ गाव असतं तो माझा मूळ पत्ता असतो, स्थानिक पत्ता असतो, तो कधी बदलत नाही. मी माझं मूळ गाव सोडून मुंबईमध्ये कामाधामासाठी आलो, रोजगारासाठी आलो, तरी माझा कायमचा पत्ता जो म्हणतो मी तो माझ्या मूळ गावाचा पत्ता सांगतो. मुंबईतला पत्ता असतो तो माझा तात्पुरता रहिवासाचा पत्ता असतो. भले आधार कार्डवर जरी मुंबईतला पत्ता ठेवला मी माझा, तरी मी ज्या मूळ गावात जात असेल, अजून माझा संबंध असेल, यात्रा जत्रा, माझं तिथे घर असेल, कोणी राहत असेल, तर माझा स्थायी पत्ता माझा मूळ गाव असतो तोच असतो. पूर्वीच्या काळी काय होतं की असं स्थायी पत्ता वगैरे ठेवायची काही सोय नव्हती. जो माणूस जिथे जाईल तिथलाच होत असे, मागचा संबंध तोडून टाकत असत. म्हणजे आलुतेदार बलुतेदार असतात ते, त्यांना गावगाड्यामध्ये स्थान मिळावं, आलुतेदार म्हणून जागा मिळावी, बलुतेदार म्हणून जागा मिळावी म्हणून दुसऱ्या ठिकाणाहून येत असतात आणि जुन्या ठिकाणाचा त्यांचा संबंध, मूळ ठिकाणाचा किंवा वस्तीचा संबंध त्यांचा पूर्णपणे तुटत असेल. शेतकरी असतात अनेक, ते शेतकरी पण काय करत असतात की नवीन ठिकाणी गाव वसवण्यासाठी, शेती पिकवण्यासाठी, जमीन नांगरण्यासाठी जात असत. मागचा जो संदर्भ असेल त्यांचा पूर्ण निघून जात असे, तो त्या गावचाच होत असे. कधी कधी त्याला नाही संदर्भ सापडला आपला काही, तो त्या गावचंच नाव लावत असे. गावाच्या पुढे कर लावून जी नावं जी आपल्याला आडनावं लागलेली दिसतात ती अशीच आडनावे स्थलांतरामधून निर्माण झालेली. म्हणजे त्या लोकांना मागचा काही मागमूस लागत नाही म्हणून ते लोक काय करतात, गावाचं नाव घेतात आणि त्याच्या पुढे कर लावून आपलं नवीन आडनाव चालू करतात. ते स्थायी पत्त्याचा अभाव प्राचीन काळामध्ये पुष्कळ वेळा आढळतो. जो जिकडे गेला तिकडचाच झाला. त्याची कारणं अनेक आहेत, आपण बघितली मागाशी. पण कुठल्याही कारणाने कोणी माणूस जागा सोडून एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी गेला तर तो तिकडचाच झाला. मागचा त्याचा पूर्णपणे इतिहास पुसला जायचा. त्याच्यामुळे पण आज आपल्याला काय होतं की बऱ्याचदा असं दिसतं की एखादी व्यक्ती आहे ती मला सांगते की सर आम्ही वतनावर इकडे आलो होतो, आमचं एकच घर वतनावर इकडे आलं होतं आणि त्या व्यक्तीपासून आमच्या या गावामध्ये सर्व पुढे ब्रँच निर्माण झाली. पण ती जी पहिली व्यक्ती आली होती तिच्या मागं आम्ही कुठं होतो आम्हाला काहीच कळत नाही. त्याचं कारण हेच आहे की जी व्यक्ती गावामध्ये आली तिने तिचा स्थायी पत्ता नोंदवून ठेवला नाही. वतनावर आली तर ती आता शोधायची वेळ येते कुठनं आलो तुम्ही म्हणून. ह्या सर्व कारणांमुळे किंवा ही जी सगळी ऐतिहासिक कारणं आहेत, या ऐतिहासिक कारणांमुळे आपल्याला आपल्या घराण्याचा इतिहास सापडत नाही. काही काही मित्र जे आहेत त्यांना त्यांच्या घराण्याचा इतिहास न सापडण्यामागे ही काही ऐतिहासिक कारणं आहेत. तर आज आपण इथेच थांबूयात. पुढच्या भागामध्ये आपण बघूयात काही दस्तावेजिक कारणं, म्हणजे कागदपत्रांच्या संबंधी जे गडबड घोटाळे होतात ज्याच्यामुळे घराण्याचा इतिहास सापडत नाही. किंवा मी एखादा कागद शोधतो दरवेळेला, मला वाटतं की अरे कागद सापडला आता मला लिंक सापडेल सगळे, पण नाहीच सापडत. मला तेवढा एकच कागद सापडतो, मागची काहीच लिंक लागत नाही. त्याचं कारण काय आहे, काय हे दस्तावेजामध्ये घोटाळे आहेत ज्याच्यामुळे घराण्याचा इतिहास सापडत नाही, ते आपण पुढच्या 8व्या भागामध्ये पाहूयात. तोपर्यंत जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आवर्जून प्रतिक्रिया द्या, लाईक करा, शेअर करा, व्हिडिओला मित्रांसोबत शेअर करा आपल्या, जेणेकरून जास्तीत जास्त मित्रांपर्यंत माहिती पोहोचेल. जर आपल्या चॅनेलचा हा हेतू विषय आपल्याला आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा, जेणेकरून आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहता येतील. हे अशा पद्धतीचे संशोधनात्मक व्हिडिओ बनवण्यासाठी, अभ्यासपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी नेहमीच प्रायोजकत्वाची गरज लागत असते. जर आपल्याला मगाशी मी म्हणलो तसं आपल्या चॅनेलचं उद्दिष्ट आवडलेलं असेल किंवा जे आपण माहिती सांगतो संशोधन करून ते आवडले असेल तर चॅनेलला मदत करण्यासाठी आपण मेंबरशिप घ्या. यूट्यूब मेंबरशिपच्या माध्यमातून आपण चॅनेलला मदत करू शकता, सुपर थँक्सच्या माध्यमातून मदत करू शकता, गुगल पेच्या माध्यमातून आपण चॅनेलला मदत करू शकता, आपण देणगी देऊ शकता. इतिहासाचं हे असंच वस्तुनिष्ठ मूल्यमापन, चिकित्सक विश्लेषण आणि तर्कशुद्ध विवेचन ऐकण्यासाठी पाहत राहा किमंतु लाईव्ह. भेटूयात उद्या एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जगदंब.